नमस्कार मित्रांनो. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर जे आरोप केलेले आहेत, ज्या लोकांना पॉलिटिकल नॉलेज आहे त्यांना सर्वांना माहीत आहे का ते आरोप सर्व सत्य आहेत. मतदार याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ असतो. मी फक्त आपली 189 कर्जत विधानसभेतील शिळफाटा आता पाहणी केली आहे, तर तुम्हाला त्याचे डिटेल्स दाखवतो, तुम्ही स्वतः बघा. हे पहा, हे आपण जे पाहत आहात ना, हे फक्त 189 कर्जत विधानसभेतील शिळफाटा येथील फक्त एका प्रभागाची ही यादी आहे. ह्या प्रभागातील 4.5 ते 5 हजार जे मतदार आहेत, त्या मतदारांपैकी मी 4 ते 5 याद्या तपासल्या आहेत आणि त्यापैकी 140 मतदार असे आहेत ज्यांचे यादीमध्ये डबल नाव आहेत. नहीं अभी और सुन। यादी भाग क्रमांक 277 मधील हे काही फक्त उदाहरणार्थ काही लोकांची मी लिस्ट बनवलेली आहे ज्यांचे डबल वोटिंग कार्ड आहेत किंवा डबल यादीमध्ये नाव आलेले आहे. मित्रांनो, आज आपण जर स्वस्त धान्याच्या दुकानात गेलो, राशन घ्यायला गेलो, तर तिथं सुद्धा आता डिजिटल तुमचं व्हेरिफिकेशन होतं, थंब व्हेरिफिकेशन होतं, आधार व्हेरिफिकेशन होतं, त्यानंतरच तुम्हाला स्वस्त धान्य दुकानात राशन दिलं जातो. मग तुम्ही आता जेव्हा मतदान करायला जातात तिथे डिजिटल व्हेरिफिकेशन का होत नाही? तुमचा थंब व्हेरिफिकेशन का होत नाही? आधार व्हेरिफिकेशन का होत नाही? आणि त्यात जर आधार व्हेरिफिकेशन केलं तर हे सर्व डुप्लिकेट वोटिंग थांबेल. जे लोक मयत असतात त्यांचे सुद्धा डुप्लिकेट वोटिंग होतात. जे लोक स्थलांतरित झालेले असतात त्यांचे सुद्धा डुप्लिकेट वोटिंग होतात. परंतु सरकार हे का करत नाही? तुम्ही जर फक्त इलेक्ट्रॉनिक आधार व्हेरिफिकेशननी आणि थंब प्रिंटनी जर वोटिंग घ्यायला हवी, मित्रांनो विचार करा आपण, सरकार हे का करत नाही आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.